SBN मराठी मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। कोणी चुकीचं कृत्य केलं आहे तोच माफी मागत असतो, ज्यानं चुकीचं कृत्य केलेलं नाही त्याच्यावर माफी मागण्याची वेळ येत नाही। सांगलीतील सभेतून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची PM मोदींवर टीका। कडेगाव येथे स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब पूर्णाकृती काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण उत्साहात पार। देशातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न। दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम पत्रिकेवर उद्धव ठाकरेंचं नाव नसल्यानं वाद। विश्वजित कदम म्हणाले, उद्धव ठाकरेंना स्वतः जाऊन निमंत्रण दिलेलं होतं। आम्ही लाडक्या बहिणींना 2000 रुपये देणार। सांगलीत राहुल गांधींसमोरच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा। राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। जयदीप आपटे 2 दिवसात सरेंडर होईल, ताबडतोब त्याच्या जामिनाची व्यवस्था करा। ठाण्यातून आदेश गेल्याचा संजय राऊतांचा दावा। भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचं टेन्शन वाढलं। अजितदादांचे आमदार दत्तात्रय भरणेंकडून स्वतःची उमेदवारी जाहीर, ग्रामस्थांपुढे जोडले हात। सांगली सरकारी घाटावर जुनी गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी गेलेल्या 3 जणांपैकी 3 जण बुडाल्याची दुर्दैवी घटना। एकास वाचवण्यात यश, 2 पाण्याच्या प्रवाहात गेले वाहून। मिरजेत जनसुराज्य शक्ती आणि भाजप महायुतीची स्वाभिमानाची दहीहंडी अलोट गर्दीमध्ये संपन्न। विनयजी कोरे, अजितराव घोरपडे सरकार यांची प्रमुख उपस्थिती। पुढच्या वर्षी ही दहीहंडी मिरजेच्या आमदाराची असेल, मोहन वनखंडे सर यांचा टोला। महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचं पाप कोणाच्या तरी मनात, जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।